उच्च न्यायालयाने पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये का नाही या संदर्भात आता कोर्टाने तो निर्णय दिलाय, कोणाला दिलाय तर सरकारला दिलाय. आता सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे सरकारने तिथे ठरवावं. आज आमचा विरोधी पक्षाचा एक प्रस्ताव तिथे येणार आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी घेऊ. राम खाडेंवर कालपासून अशा विषयावरती अंगणवाडी सेविका हजारांच्या संख्येने आंदोलन करतात. त्या रात्रभर रस्त्यावर आजचा दुसरा दिवस आहे. आता अधिकारी सुद्धा त्यांना भेटायला गेले. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही लाडक्या बहिणी नाही. बघा, आता कुठलंच इलेक्शन नाही आहे आणि आता कुठलंच इलेक्शन नसल्यामुळे या मंत्र्यांना त्यांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी चांगला मार्ग निघावा याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आपल्या विभागाला किती फंड मिळाला याच्यात जास्त चर्चा करण्यामध्ये हे सर्व नेते आहेत, नाहीतर जे मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये इच्छुक आहेत. गरिबाकडे लक्ष देण्यासाठी, नाहीतर त्या सर्व महिला बचत गटांवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, नाहीतर आशा वर्कर, नाहीतर अंगणवाडी सेविका ज्या कुणी असतील त्यांच्याकडे कुठेही हे सरकार दुर्दैवाने लक्ष देत नाही. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि वेगळे जे काही माध्यम असतात त्या माध्यमातून आम्ही हे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत, पण सरकारकडनं त्याच्यावरही कुठेही चर्चासुद्धा झाली नाही आणि काही सकारात्मक उत्तरसुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं नाही. राम खाडेंवर जे काय त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोललो होतो. त्यांना चांगली सेवा द्यावी असे संचिती डॉक्टरांना आम्ही विनंती केली होती. आमचे सर्व नेते, ज्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब, हे त्या कार्यकर्त्यांवर लक्ष देऊन होते. आता कुठेतरी त्यांची रिकव्हरी झालेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा खाडेभाऊ हे बोलतील की त्यांच्यावर अन्याय झाला कसा, कुणी केला, काय काय केलं, आणि ते जेव्हा बोलतील तेव्हा सरकार या बाबतीत काय करतं हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. काही लोकांना सवय असते आ बेल मुझे मार, असंच काहीतरी प्रकरण इथं या अधिवेशनामध्ये आज घडलेलं आहे. तिथं जयंत पाटील साहेब बोलत असताना एवढीच विनंती त्यांनी केली होती की ज्या जमिनीवर लोक राहतात अनेक वर्षांपासून, गरीब आहेत, त्यांना न्याय द्यायला आम्हाला काही हरकत नाही, उलट न्याय दिला गेला पाहिजे. पण ज्या लोकांनी जमिनी हडपल्यात, स्वहितासाठी वापरतात आणि त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर तिथं प्लॉटिंगचं काम सुरू केलेलं आहे, अशा जमिनी मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या नाही पाहिजे असं जयंत पाटील साहेब जेव्हा बोलले तेव्हा धसभाऊ तिथून उठले आणि सगळंच स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी जे काय त्या ठिकाणी बोलले. पण बोलत असताना माझ्या मतदारसंघाबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी ते बोलले. त्याचा विरोध सुद्धा मी तिथं केलेला आहे. या पवित्र भूमी, कर्जत जामखेड सारख्या पवित्र भूमीवर असं कुणी बोलत असेल ते आम्ही खपून घेणार नाही. बाकी आपण ऐकलंच आहे, जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलंच आहे. त्यामुळे हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. अहो, 1 कोटीच्या शेळ्या मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये वर्षाला 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तोडल्या जातात, मारल्या जातात आणि खाल्ल्या जातात. आता 1 कोटीच्या शेळ्या तुम्ही जर जंगलामध्ये सोडणार असाल तर एकतर कशा घेणार हे तुम्ही सांगा. सोडल्यानंतर त्या जर संपल्या तर परत 1 कोटीच्या तुम्ही घेणार का? अहो, ह्याला काहीतरी आपल्याला लॉंग टर्म विचार करण्याची जरूरत आहे. आपण लॉंग टर्म विचार करण्यापेक्षा शेळ्या जंगलात सोडायच्या का काय करायचं, म्हणजे अतिशय न विचार करता ही चर्चा तिथं झालेली आहे. आणि कालच आपल्या या अधिवेशनामध्ये जुन्नरवरून जे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत आजचे सोनवणे, हे बिबट्याच्या वेशात इथं येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्याच आहे. जर बिबट्याच्या वेशात येऊन एक त्यांचाच प्रतिनिधी इथं जर बोलत असेल की आमची काय परिस्थिती, ते कुठेतरी ऐकून समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची जरूरत आहे. ज्या पद्धतीने आफ्रिकेतून आपण चिते आणले तसंच आपण हे बिबटे आफ्रिकेत घेऊन जाणार आहे का? कुठल्या देशांनी मागणी केली का तुमचे बिबटे आमच्याकडे पाठवा? याचा एक पुरावा कुठेतरी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे जे उत्तर होतं, दुर्दैवाने अभ्यासू मंत्री आहेत पण ते हास्यास्पद उत्तर होतं. कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे उत्तर दिलं, लिहून दिलं का मोघम दिलं हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सुद्धा धरलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर हे उत्तर देणाऱ्या मंत्री महोदयांनी सुद्धा याला अजून चांगलं उत्तर, अभ्यासू सायंटिफिक उत्तर देण्याची जरूरत आहे. या अधिवेशनात विदर्भाला नेमकं काय मिळत आहे? आज चर्चा आहे की आपण अजितदादांसोबत प्रवास केला, त्या चर्चा झाली.
मात्र विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात. प्रत्येक 3 तासात एक शेतकरी आत्महत्या करतो. याच्यावर करता होत नाहीये. सरकार याच्यावर काही भाष्य करत नाहीये आणि लोकांनी सांगतात आम्ही खूप काही काम करतोय पण घरात दिसत नाहीये. नाही, सरकार या बाबतीत चर्चा करायला तयार नाही. जेव्हा आम्ही मुद्दा त्या ठिकाणी मांडतो तेव्हा तिथं आम्हाला कुठेही बोलून दिलं जात नाही. आणि जेव्हा एखादा सत्ताधारी आमदार सरकारची प्रशंसा करतो त्याला 20-20 मिनिटं त्या ठिकाणी बोलायला दिलं जातं. आम्हाला विरोध करायचा असतो. एक तर विरोधी पक्षनेता विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दुर्दैवाने या सरकारने दिला नाही. जो विरोधी पक्षनेता असतो ते एक संविधानिक पद आहे आणि तो म्हणजे कोण? तो म्हणजे सामान्य लोकांचा आवाज. तो तिथं नसल्यामुळे आज आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही. अहो, तुम्ही विदर्भ सोडा, म्हणजे विदर्भासाठीच खऱ्या अर्थाने हे अधिवेशन इथं घेतलं जातं, पण महाराष्ट्रासाठी सुद्धा या सरकारने इथं काही तिथं आणलं नाही. 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या, म्हणजे टोटल आपण पुरवण्या मागण्या जर बघितल्या तर 2 लाख कोटीच्या पुढं त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि याच्यात जर आपण बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा नाही, शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पैसा नाही, कर्जमाफीसाठी सुद्धा प्रोव्हिजन इथं केलं गेलं नाही. तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना मात्र या बजेटमधून नाही तर पुरवण्या मागण्यातून काही तिथं मिळत नाही. पण फक्त कोणाला मिळत असेल तर VIP प्रवासाला 143 कोटी रुपये आणि इतरही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात निधी हा तिथं दिला जातो. पण नुकसान मात्र सामान्य लोकांचं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. असं वाटत नाही का सर तुम्हाला की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि विदर्भाची जे बजेट आहे ते वेगळं झालं पाहिजे? कुठल्याही नेत्याला वाटलं म्हणून एखादं राज्य हे तोडलं गेलं पाहिजे असं होत नसतं. लोकांना विश्वासात तिथं घेतलं पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांचं काय मत आहे ते सुद्धा सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे हे इथं चर्चेत आलं पाहिजे. त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर आपण कुठंतरी त्या बाबतीतला विचार केला पाहिजे. विषय एवढाच आहे की आता विदर्भ म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी एक मुद्दा फार महत्त्वाचा इथं मांडलेला आहे. या सरकारली जे मंडळं आहेत ज्याच्यामध्ये विदर्भ विकास मंडळ आहे याच्या बाबतीत या सरकारने अजिबात एक साधा शब्दसुद्धा तिथं काढला नव्हता. महाविकास आघाडी सरकार असताना करोना झाल्या आपण तो विषय तिथं घेतला होता, त्यासाठी आपण बजेटसुद्धा दिलं होतं, केलं होतं. पण या सरकारमध्ये जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा विदर्भाबद्दल हे लोक सकारात्मक बोलतात, पण खऱ्या अर्थाने विदर्भाला जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र एक शब्द त्या ठिकाणी काढत नाही. मुनगंटीवार साहेब जे बोलतात ते योग्यच बोलतात आहे. या सरकारने विदर्भाला, मराठवाड्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी काही दिलं नाही आणि राज्याला सुद्धा तिथं कुठं काही मिळालेलं नाही. इथं फक्त गल्लीतली भांडणं या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये चर्चेत आलेले आपण सगळेजण बघू शकतो, पण लोकांना असणाऱ्या अडचणीबद्दल इथं कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. नागपूर करारानुसार हे 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे. सरकारचं म्हणणं आहे आम्ही या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला दिलेले आहेत, त्यामुळे आता आमचं काम संपलेलं आहे. त्या लाडक्या बहिणींच्या मुलींना 15-20 हजाराची नोकरी महिन्याला मिळावी अशी आमची मागणी असताना सरकार म्हणतं याच्यावर आम्ही फक्त निवडून येत असेल तर एवढे परिश्रम करायचे कशाला? त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल या सरकारने इलेक्शनच्या आधी ज्या काही योजना आणल्या होत्या त्याच्यामध्ये काही मुलांना भारताच्या बाहेर ट्रेनिंगला घेऊन जाणार होते. 30,000 मुलांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं. एक मुलगा सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेलेला नाही. त्यानंतर CM सारथी नावाचे काही ते मुलं होते ते 60-70 हजार अप्रत्यक्षपणे प्रचार करण्यासाठी घेतले होते. आता ते बेघर झालेले आहेत, बेरोजगार तिथे झालेले आहेत. त्यामुळे सरकारला रोजगाराच्या बद्दल तुम्ही काय बोलू नका, त्यांना फक्त कशाच्या बद्दल बोला तर मर्यादा मिळतोय का आणि 1500 रुपये हे तुम्ही 2100 करणार आहेत का याच्यावरच लोक दुर्दैवाने अडकून बसलेले आहेत. त्यामुळे मूलभूत प्रश्न महाराष्ट्राचे हे दुर्दैवाने प्रलंबित राहिलेले आहेत. हा विषय इथंच मर्यादित आहे असं आपल्याला समजून चालणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जमीनचे घोटाळे तिथं होत असेल. पुनर्वसनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जे देवस्थान याच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ज्या सरकारी जमिनी आहेत त्यासुद्धा दुर्दैवाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी विकल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जर बघितलं, सिडकोचा मुद्दा आम्हीच आणला होता 5,000 कोटीचा, तर हा आकडा 35,000 कोटीवर तिथं जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद देता येत नाही अशा आमदारांना जमिनी खैरातमध्ये त्या ठिकाणी वाटल्या जातात, त्याच्यावर ते पैसे कमवतात. म्हणजे ज्यांना मंत्रिपद देता येत नाही त्यांना तिथं कुठंतरी
राज्यमंत्रीपद दिलं जातं, राज्यमंत्रीपद देता येत नाही, एखाद्या मंडळाचं अध्यक्ष बनवलं जातं, अध्यक्ष बनवता येत नाही, पण त्या आमदारांना अशा पद्धतीने जमिनी या खैरातमध्ये वाटल्या जातात आणि त्यातून हे लोक पैसे कमवतात आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे हे सगळं जर गणित काढलं जमिनीमध्ये 30-35 हजार कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा 100% त्या ठिकाणी असू शकतो. सर, नागपूरचं अधिवेशन जे आहे ते विदर्भात प्रलंबित किए गए हैं, क्या बता? सिर्फ उन्हीं के वेतन वहाँ पे प्रलंबित नहीं है, ऐसे बहुत सारे कॉन्ट्रैक्चुअल वर्कर्स हैं, उनके पेमेंट अभी तक दिए नहीं गए. अभी सरकार के पास पैसा भी नहीं है. अगर आप देखो यूडी विभाग या समझो कृषि विभाग, उसके लिए इस पुरवनी मांगने के लिए बहुत बड़ा फंड देने की जरूरत थी. यूडी विभाग में बहुत सारा फंड अलोकेट मतलब वहाँ पे बजट प्रस्तुत किया गया, लेकिन अनफॉर्चुनेटली 8 महीने में 0 रुपीज़ का खर्चा वहाँ पे किया गया. बाला साहेब ठाकरे इनके जो एक स्मारक करने की घोषणा की थी, उसके लिए कुछ 400-500 करोड़ देने वाले थे. 8 महीनों में 0 रुपीज़ वहाँ पे खर्चा हुआ. इसलिए सरकार के पास अनफॉर्चुनेटली पैसा ही नहीं है. उनके पास पैसा किसके लिए है? सिर्फ वो शक्ति मार्ग के कॉन्ट्रैक्टर को देने के लिए, उनसे पैसा वापस भ्रष्टाचार में लेने के लिए. बस बड़े कॉन्ट्रैक्टर छोड़ के बाकी जो इम्पोर्टेंट स्कीम्स है, एजुकेशन की हो, समाज कल्याण की हो, आदिवासी की हो या महिला बाल विकास की हो, उसके लिए अनफॉर्चुनेटली सरकार के पास कोई भी पैसा नहीं है. पूरे स्कीम्स ये सरकार ने बंद वहाँ पे की है. ये सरकार से बात करती है, काम मात्र वहाँ पे कुछ नहीं करती. सदन में क्या बोलना चाहिए? तो मुझे उस बारे में कुछ भी मालूम नहीं. बहुत सारे महामंडल इस सरकार ने वहाँ पे चालू किए हैं, लेकिन अनफॉर्चुनेटली उसके लिए जो जिस तरीके का निधि देना चाहिए वो निधि इस सरकार ने नहीं दिया. विधानसभा इलेक्शन होने के पहले इन्होंने 30 से 35 कास्ट बेस वहाँ पे महामंडल बनाए थे, कास्ट बेस महामंडल बनाए थे, लेकिन उसके लिए जो मैन पावर लगती है वो मैन पावर भी आज तक वो दे न सके. 5 करोड़ 3 करोड़ 2 करोड़ ऐसे कुछ वहाँ पे प्रोविज़न किया गया, लेकिन वो प्रोविज़न उन्होंने उतना किया तो वो सिर्फ एडवर्टाइजमेंट में वो खर्चा होता है. लोगों के उस समाज के लोगों के हित के लिए उस मंडल के माध्यम से वहाँ पे कोई भी खर्चा किया नहीं जाता. सिर्फ एक ऑप्टिक्स लोगों को दिखाने के लिए, देखो हम ओबीसी समाज के लिए क्या कर रहे हैं, हम इस समाज के लिए क्या कर रहे हैं, उसके लिए सिर्फ ये मंडल लाए जाते हैं, चर्चा होती है, भाषण दिए जाते हैं, लेकिन उस मंडल के माध्यम से लोगों के हित का कुछ भी वहाँ पे निर्णय नहीं लिया जाता. 2 महिन्याचं अधिवेशन नाही झालं, यावर्षी तर 7 दिवसात गुंडाळणार आहे. ही मागणी केली का तुम्ही की 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे? आम्ही म्हणालो मिनिमम 21 दिवसाचं जरी हे अधिवेशन असावं. 21 दिवसामध्ये बऱ्याच काही विषयांवर आपल्याला चर्चा करता येईल, पण तसं न करता 7 दिवसाचं हे अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यांना फक्त काय करायचं होतं, तर पुरवणी मागण्या यांना मान्य करून घ्यायच्या होत्या. यांना कुठेही काही चर्चा घडून आणायची नव्हती. त्यामुळे याच्यातून विदर्भालाही काही मिळालेलं नाही, महाराष्ट्रालाही सुद्धा याच्यातून काही मिळालं नाही. फक्त कुठंतरी लोकांचा टॅक्सचा पैसा हा या अधिवेशनाच्या माध्यमातून न चर्चा झाल्यामुळे हा बुडला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात फक्त काय घेतलं गेलं तर फक्त पुरवण्या मागण्या घेतल्या गेल्या, आणि त्या पुरवण्या मागण्यातून काय केलं जाणार आहे तर मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाणार, आणि त्यातून मलिदा मात्र हे सर्व नेते एकत्रित बसून वाटून त्या ठिकाणी खातील. त्याच्या पलीकडे जाऊन काही होणार नाही. ओबीसी महामंडल की चर्चा पर महायुति के 2 विधायक एक वेगळी चर्चा झाली आहे. 15 ते 20 मिनिटं दोन्ही नेते एकत्र होते. मग जर चर्चा झाली असेल तर तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याचबरोबर तिथे इतरही जे सर्व पक्ष आहेत, भाजपचे सुद्धा मोठे मोठे नेते तिथं होते, दादा होते, आम्ही सगळे होतो. मग चर्चा करायची असेल तर सर्वच पक्षाचं तिकडं प्रतिनिधित्व असल्यामुळे सगळ्यांनाच घेऊन आम्ही चर्चा केली का, अशी आपल्याला चर्चा आता आपल्याला करावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या की तिथं पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रियाताईंनी एक जेवणाचा कार्यक्रम तिथे ठेवला होता, कारण का 12 तारखेला पवारसाहेब महाराष्ट्रात राहणार आहे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी. आणि तिथं सर्व पक्षाचे प्रमुख नेते, विरोधातले पण आणि सत्तेतले सुद्धा, काही मंत्री सुद्धा तिथं आले होते. पवारसाहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन जेवण भोजन करून ते त्या ठिकाणी निघून गेले. अजितदादा त्याचाच एक भाग होते, राहुल गांधीजी त्याचाच एक भाग होते, भाजपचे नेते सुद्धा त्याचाच एक भाग होते, मी सुद्धा त्याचाच एक भाग होतो. त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाही. तिथं फक्त आणि फक्त पवारसाहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि व्यक्तिगत जी चर्चा आहे तेवढी चर्चा सोडली तर बाकी कुठल्याही प्रकारची चर्चा कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये झालेली नाही.